नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञानावर आधारित काही टॉपिकवर प्रश्न सोडवणार आहोत. त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह, रोमन संख्याचिन्ह, संख्या वाचन व लेखन, दर्शनी वस्तू आणि किंमत आणि मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या या सब टॉपिकवर आधारित काही प्रश्न बघणार आहोत आणि ते सोडवणार आहोत. पहिला टॉपिक आहे बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. बघा समोर स्क्रीनवर आपल्याला देवनागरी संख्याचिन्ह दिसतं आहे 0, 1, 2, 3, 4. म्हणजे थोडक्यात आपण ज्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो, मराठीमध्ये ज्या संख्या लिहितो त्याला देवनागरी संख्याचिन्ह म्हणतात. आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याचे लेखन करत असतो आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचं. त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. एक एक प्रश्न आपण सोडवूया आणि पुढे जाऊया. बघा पहिला प्रश्न आहे, 7654 ही देवनागरी लिपीतील संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहिता? बघा खाली ऑप्शन दिले आहे 7546, 7456, 7645 आणि शेवटचा ऑप्शन आहे 7654. म्हणजे पर्याय क्रमांक 4मध्ये बघा बरोबर उत्तर आहे आपलं 7654. जी देवनागरी संख्या दिलेली होती त्याचं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये बरोबर लेखन केलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, 499 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहिता? बघा खाली पर्याय दिले आहे 411, 511, 499 आणि 419. तर बघा पर्याय क्रमांक 3मध्ये 499 ही संख्या देवनागरीमध्ये बरोबर लिहिलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, 516 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहिता? खाली पर्याय दिले बघा. पहिला पर्याय जो दिले आहे तो 561, दुसरा पर्याय 516, तिसरा पर्याय 566 आणि चौथा पर्याय 651. बघा 516 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये बरोबर लिहिलेली आहे. ती म्हणजे पर्याय क्रमांक 2मध्ये बघा बरोबर लिहिलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 1,07,089 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहिता? बघा खाली आपल्याला 4 पर्याय दिले आहे आणि त्यामध्ये फक्त अंकांची फेरबदल केलेला आहे. तर मग त्याच्यातला अचूक पर्याय कुठला असेल बरं? तर बघा पर्याय क्रमांक 3 1,07,089 देवनागरीमध्ये लिहिलेलं बरोबर लिहिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 48/6 बरोबर किती? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातील उत्तर शोधा. बघा आधी आपल्याला 48/6 बरोबर किती हे उत्तर शोधावं लागेल, भागाकार करावं लागेल. 48/6 बरोबर उत्तर येईल आपलं 8. ऑप्शनमध्ये आपल्याला दिलं आहे पर्याय 1 6, दुसरा 8, 3 नंबरचा 4 आणि 4 नंबरला 8. बघा 8 हे ऑप्शन 2 नंबरला पण दिलेलं आहे आणि 4 नंबरला पण दिलेलं आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातील उत्तर शोधायचं आहे म्हणजे इंग्रजीमध्ये. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, 12,212 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहिता? पर्याय बघूया. पहिला पर्याय दिला आहे 12,312, दुसरा पर्याय 1,212, तिसरा पर्याय 1,20,012 आणि चौथा पर्याय 12,212. बघा चौथा पर्याय बरोबर आहे. तिथे बरोबर दिलं आहे 12,212 ही अक्षरी संख्या अंकात दिलेली आहे, आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये बरोबर लिहिली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, 64,619 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहिता? बघा खाली ऑप्शन दिले आपल्याला 4. चारही संख्या आपल्याला सारख्याच दिसतात पण त्या प्रत्येक संख्येमध्ये अंकांमध्ये फेरबदल केलेला आहे थोडा. तर याचं अचूक उत्तर कोणतं राहणार आहे? बघा चारही संख्याचं योग्य निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक 4 64,619 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 5,064 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहिता? बघा आपल्याला अक्षरी संख्या दिलेली आहे आणि ती आंतरराष्ट्रीय चिन्हात म्हणजे अंकात कशी लिहितात ते विचारले. बघा पहिला ऑप्शन आहे 6,506, दुसरा ऑप्शन आहे 6,506,
इथे ऑप्शन डबल डबल झालेले, सेम झालेले बघा मित्रांनो. तिसरा ऑप्शन आहे 5064 आणि चौथा ऑप्शन आहे 64,050. तर बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5064 हे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न 2,30,305 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात. पुढे आपल्याला पर्याय दिले बघा. पहिला पर्याय आहे 2,30,503. दुसरा पर्याय आहे 20,350. तिसरा पर्याय आहे 2,30,500 आणि चौथा पर्याय आहे 2,30,305. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला जी संख्या दिसते ती बरोबर आहे. आपल्याला जो प्रश्न विचारला आहे 2,30,305 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न दिला बघा मित्रांनो. 87 वजा 25 बरोबर किती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. आधी आपण वजाबाकी करून घेऊया. 87 वजा 25. तर याचं उत्तर काय येणार आहे 87 वजा 25 केल्यावर तर 62 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर पर्यायामध्ये दिलेलं आहे का बघा. हो, पर्याय क्रमांक 2 मध्ये 62 दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 7 गुणिले 9 बरोबर किती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. तर तेच करायचं आपल्याला. 7 गुणिले 9 गुणाकार करून घ्यायचा आहे. 7 9 63. बघा आहे का पर्यायामध्ये. तर हो बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये 63 दिला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 27 अधिक 49 बरोबर किती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. तर आधी आपल्याला 27 अधिक 49 यांची बेरीज करून घ्यावं लागेल. 27 अधिक 49 बरोबर उत्तर येत आहे आपलं 76. तर बघा पर्यायामध्ये दिले आहे का. हो, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 76 दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 1,612 वजा 1,216 बरोबर किती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. तर बघा आधी आपण याचा वजाबाकी करून घेऊया. 1,612 वजा 1,216 वजाबाकी केल्यानंतर काय उत्तर येणार आहे बघा. तर उत्तर येतं आहे आपलं 396. तर ऑप्शनमध्ये दिलं आहे का बघूया. 369, 296, 496 आणि चौथा ऑप्शन आहे 396. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 1,515 भागिले 15 बरोबर किती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. तर बघा आधी आपल्याला 1,515 भागिले 15 भागाकार करून घ्यावा लागेल. तर आपण आधी भागाकार करून बघूया. 1,515 भागिले 15 काय उत्तर येतं बघूया. तर आपलं उत्तर येत आहे 1,515 भागिले 15 बरोबर 101 हे आपलं उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक बघा यामध्ये दिला आहे पहिला 1,001, दुसरा 110, तिसरा 496 आणि पर्याय क्रमांक 4 101 इथे दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 6 अधिक 5 गुणिले 3 बरोबर किती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. तर बघा आधी आपल्याला हे गणित सोडून घ्यावं लागेल. 6 अधिक 5 गुणिले 3. तर बघा आधी आपल्याला या प्रश्नातील गुणाकार सोडून घ्यावा लागेल. 5 गुणिले 3 आणि त्यामध्ये 6 मिळवायला लागेल. 5 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 15 अधिक 6. 15 अधिक 6 बरोबर आले 21. तर बघा पर्याय क्रमांक दिले आपल्याला 33, 45 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 21 दिलेला आहे. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21. आता पुढचा टॉपिक बघूया मित्रांनो आपण रोमन संख्या चिन्ह. बघा पूर्वी युरोपामध्ये संख्यालेखनासाठी रोमन अक्षरे वापरली जायची. आता त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न सोडवायचे. बघा समोर आपल्याला चार्ट दिसतोय. त्या चार्टचा आपल्याला वापर करायचा आहे. तो चार्ट बघून आपल्याला प्रश्न सोडवायचे. पण बघा परीक्षेच्या दृष्टीने हा चार्ट आपला पूर्ण पाठ झाला पाहिजे. तर बघा पहिला प्रश्न आहे
11 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? बघा 4 ऑप्शन दिले आहे. पहिला IX, दुसरा XI, तिसरा XX आणि चौथा II. तर बघा आपण जर चार्ट नीट बघितला तर 11 कसं लिहिलं आहे? XI म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 14 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिता? परत आपण चार्टकडे जाऊया. बघा 14 ही संख्या कशी लिहिली आहे? XIV म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो. तिसरा, VI ही संख्या चिन्ह कोणत्या संख्येचे आहे? बघा चार्टमध्ये जर योग्य निरीक्षण केलं तर VI हे संख्या चिन्ह 6 या संख्येसाठी वापरलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघूया लगेच. 50 या संख्येसाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापरतात? बघा 50 या संख्येसाठी आपल्याला बघा उजव्या साईडला दिसतं आहे L वापरले जाते 50 या संख्येसाठी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. D हे संख्या चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरतात? तर बघा उजव्या साईडला आपल्याला चार्ट दिला आहे. त्यामध्ये दिलं आहे की D हे संख्या चिन्ह 500 या संख्येसाठी वापरतात. म्हणजे याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 500. पुढचा प्रश्न बघूया लगेच आपण. CIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर बघा C म्हणजे आपल्याला उजव्या साईडला दिसतं आहे 100 आणि IX त्यासाठी वापरतात 9. म्हणजे 100 आणि 9 बरोबर झाले 109. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 109. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 1000 या संख्येसाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापरतात? तर बघा उजव्या साईडला आपल्याला चार्टमध्ये दिसतं आहे M हे चिन्ह 1000 या संख्येसाठी वापरतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं. लगेच पुढचा प्रश्न बघूया. MCXV ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिणार? तर बघा M म्हणजे 1000, C म्हणजे 100 आणि XV म्हणजे 15. या तिघांची जर आपण बेरीज केली 1000, 100 आणि 15 येतात किती? 1115. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा मित्रांनो आपण आता पुढे संख्या वाचन व लेखन या टॉपिकवर आधारित काही प्रश्न बघूया. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा. 22,653 ही संख्या अंकात लिहा. बघा आपल्याला अक्षरी संख्या दिलेली आहे आणि ती अंकात कोणती आहे ते अचूक ओळखायचं आहे. तर चला बघूया बरं. पहिलं ऑप्शन काय आहे? 22,353. दुसरं 22,053. तिसरं 22,653 आणि चौथा आहे 22,530. तर मग कोणतं उत्तर बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 3 22,653 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 45,860 बरोबर किती? आपल्याला अंकी संख्या दिलेली आहे आणि अक्षरात अचूक संख्या कोणती लेखन केलेली ते बघायचं आहे. त्याला पर्याय वाचूया. पहिला पर्याय काय? 45,060. दुसरा 45,608. तिसरा 45,806 आणि चौथा 45,860. तर बघा आपल्याला विचारलं काय आहे? 45,860 अक्षरामध्ये. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघूया. 25,500 ही संख्या अंकात लिहा. बघा अक्षरात दिलेली आहे 25,500 आणि ती अंकात कशी लिहायची? तर बघूया पर्याय काय आहे? पहिलं ऑप्शन आहे 25,550. दुसरं 25,500. तिसरं 2,505 आणि तिसरं 25,005. तर बघा 25,500 म्हणजे काय? 25,000 आणि त्यात 500 मिळवले तर 25,500 होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चौथा प्रश्न बघूया मित्रांनो. 50,000 अधिक 700 अधिक 40 अधिक 5 बरोबर किती? तर बघा आपल्याला दिसतं आहे की समोर आपल्याला एका संख्येचं विस्तारित रूप दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला ती संख्या ओळखायची. बघूया बरं ऑप्शन काय आहे? तर 50,745, 50,547,
5,745 आणि 57,405. तर बघा आता आपण याची बेरीज केली तर 50,000 अधिक 700 अधिक 40 अधिक 5 म्हणजे किती होणार आहे ते आपले, तर 50,745 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला बघा पुढचा प्रश्न बघूया. 70,420 बरोबर किती? बघा आपल्याला अंकी संख्या दिलेली आणि अक्षरात तिचं लेखन कसं करायचं हे विचारले. ऑप्शन बघूया बरं आपण. पहिलं ऑप्शन काय आहे, 70,400. दुसरं 70,240. तिसरं ऑप्शन आहे 70,420 आणि चौथं ऑप्शन आहे 7,420. आपली संख्या काय दिलेली आहे, 70,420. बघा पर्याय क्रमांक 3 70,420 अक्षरात बरोबर लेखन केले म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. 30,000 ही संख्या अंकात लिहा. बघा काय विचारले आपल्याला, 30,000 ही संख्या अंकात लिहा. ऑप्शन बघा काय दिलेलं आहे. पहिलं ऑप्शन दिलं आहे 29,750. दुसरं ऑप्शन दिलं आहे 30,500 म्हणजे 33,000. तिसरं ऑप्शन दिलं आहे 29,500 म्हणजे 29,500 आणि चौथं ऑप्शन 30,250. बघा आपल्याला 30,000 विचारले म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर 30,000 होत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण 7वा. 4,02,34,090 बरोबर किती? बघा आपल्याला अक्षरी संख्या दिली आहे आणि तिचं आपल्याला अचूक अंकात लेखन करायचं आहे. तर बघा पहिलं ऑप्शन बघूया. पहिलं ऑप्शन काय आहे, 42,03,490. दुसरं ऑप्शन आहे 4,02,34,090. तिसरं ऑप्शन आहे 4,02,34,003 आणि चौथं ऑप्शन आहे 4,02,43,090. तर आपल्याला काय विचारलं आहे, 4,02,34,090. तर बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले बघा 4,02,34,090 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया काय दिलं आहे. 54,545 बरोबर किती? 54,545 आपल्याला अंकात दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचं अक्षरी लेखन करायचं आहे. तर बघा ऑप्शन बघूया. पहिलं ऑप्शन काय आहे, 54,500. दुसरं ऑप्शन 54,545. तिसरं ऑप्शन आहे 54,445 आणि चौथं ऑप्शन आहे 54,454. आपल्याला विचारलं काय आहे, 54,545 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बघा दिसते आपल्याला, हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. 8,62,005 बरोबर किती? आपल्याला अक्षरी लेखन केलेले संख्येचं आहे का आणि आपल्याला त्याचं अंकात लेखन करायचं आहे, अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर बघूया पर्याय. पहिला पर्याय काय आहे, 86,205. दुसरा पर्याय 8,26,005. तिसरा पर्याय 8,62,005 आणि चौथा पर्याय 8,62,050. आपल्याला विचारलं काय आहे, 8,62,005 म्हणजे बघा आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक जर बघितला तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 8,62,005 ही संख्या अंकात लिहिलेली बरोबर दिसते म्हणजे याचं अचूक उत्तर काय राहणार आहे, तर पर्याय क्रमांक 3. पुढे आपण मित्रांनो दर्शनी व स्थानिक किंमत या टॉपिकवर आधारित काय प्रश्न बघूया. तर बघा पहिला प्रश्न काय दिला आहे, 1,65,234 या संख्येतील 3 आणि 4 या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती येतो. बघा आपल्याला स्थानिक किमतीचा गुणाकार विचारला आहे. बघा 3 आणि 4. तर बघा 3 हा अंक आपल्याला दिसतोय की तो दशक स्थानी आहे आणि 4 हा अंक एकक स्थानी आहे. 3 दशक म्हणजे झाले 30 गुणिले 4. 30 गुणिले 4 जर आपण केलं 3 चौक 12 म्हणजे किती येणार आहे, 120 याचं उत्तर येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया काय बघा. 3,56,789 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. बघा आपल्याला सगळ्यांना माहिती
आपल्याला काय विचारलं आहे, स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. तर बघा, एकक स्थानचा जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत सर्वात कमी राहणार आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे बघा मित्रांनो या संख्येमध्ये, तर 3,56,789. याच्यामध्ये एकक स्थानचा अंक आहे 9, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिसतोय. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, 9 ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, काय दिला आहे. 45,628 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येते. बघा, प्रश्न थोडा ट्रिकी विचारला आहे, पण अगदी सोपा प्रश्न आहे. 45,628 आपण या सर्व संख्यांची स्थानिक किंमत जर काढली, म्हणजे विस्तारित रूप जर दिलं, 40,000 अधिक 5,000 अधिक 600 अधिक 20 अधिक 8, तर आपलं उत्तर तेच येणार आहे. जी संख्या आहे 45,628, म्हणजे पर्याय क्रमांक 4, 45,628 हे संख्येच्या स्थानिक किमतींची बेरीज येणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय दिला आहे. 5,13,131 या संख्येच्या सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती होईल. बघा, नीट बघा, दर्शनी किमतींची बेरीज विचारली आपल्याला, म्हणजे त्या संख्येमध्ये जेवढे अंक दिलेले आहे त्या सर्व अंकांची बेरीज आपल्याला करायची थोडक्यात. 5 अधिक 1 अधिक 3 अधिक 1 अधिक 3 अधिक 1 यांची जर बेरीज केली तर येणार आहे ती किती बेरीज येणार आहे, तर 14, म्हणजे पर्याय क्रमांक 1, 14 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, काय दिलेला आहे. 78,346 या संख्येतील 8 आणि 4 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. तर बघा, आधी आपण काय करूया, 78,346 या संख्येला विस्तारित रूप देऊन बघूया. तर बघा काय येणार ते, 70,000 अधिक 8,000 अधिक 300 अधिक 40 अधिक 6 बरोबर 78,346. आपण विस्तारित रूप दिलं आहे आणि आपल्याला विचारलं काय आहे, 8 आणि 4 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. 8ची स्थानिक किंमत किती आहे, 8,000. 4ची स्थानिक किंमत आहे 40. 8,000 अधिक 40 बरोबर येणार आहे 8,040, म्हणजे पर्याय क्रमांक 3, 8,040 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढे काय दिलं आहे, 8,03,057 या संख्येतील खालीलपैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी आहे. बघा मित्रांनो, एक नियम लक्षात ठेवा, कुठल्याही संख्येतील स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी आहे असं विचारले तर 0 या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही नेहमी सारखी असते. ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, 0 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 7वा. 4,035 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक किती. बघा, 4 या अंकाची स्थानिक किंमत किती असेल, तर 4,035, म्हणजे 4,000 ही त्याची स्थानिक किंमत असेल आणि दर्शनी किंमत किती असणार आहे, तर दर्शनी किंमत जी संख्या आहे तेवढी 4 राहणार आहे. आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक विचारला आहे. आता स्थानिक किंमत किती आहे, 4,000 आणि दर्शनी किंमत किती आहे, 4. याच्यातील फरक कसा काढणार, 4,000 वजा 4 जर केले तर त्याचं उत्तर काय येणार आहे, 4,000 वजा जर 4 केले तर त्याचं उत्तर येणार आहे 3,996. हा तो आला फरक, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 1,78,396 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे. बघा, समोर संख्या दिली 1,78,396. आता दर्शनी किंमत आपल्याला विचारली, म्हणजे त्या अंकाची दर्शनी किंमत 1, 7, 8, 3, 9, 6 आपल्याला समोर दिसत आहे. प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत दिसते. तर सर्वात जास्त दर्शनी किंमत कोणती आहे, तर 9 हे या अंकाची आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3, 9 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 2,518 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती. संख्या काय दिलेली आपल्याला, 2,518. याची जर फोड केली, विस्तारित रूप दिलं, 2,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 8,
तर 2ची किंमत किती राहणार आहे तर 2000. 2 या अंकाची स्थानिक किंमत किती राहणार आहे तर 2000. म्हणजे पर्याय क्रमांक 3 2000 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या या टॉपिकवर काय प्रश्न बघूया. पहिला प्रश्न दिला बघा 2657 आणि 2765. योग्य चिन्ह कोणते. आपल्याला लहान मोठी संख्येची तुलना करायची. लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे चिन्हाद्वारे दर्शवायचं आहे. तर बघा 2657 आणि 2765 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 2765. म्हणजे आपल्याला जे चिन्ह दिलेलं आहे लहान मोठी संख्या दर्शवण्यासाठी त्याचं जे तोंड आहे ते मोठ्या संख्येकडे उघडलं पाहिजे. तर मग याच्यामध्ये असा ऑप्शन कोणता आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये जे चिन्ह दिलेलं आहे ते बरोबर चिन्ह दिलं आहे. त्याचा वापर जर केला तर बरोबर लहान संख्या आणि मोठी संख्या याची तुलना आपण करू शकतो. पुढचा प्रश्न बघा 342 आणि 324 यांची तुलना करायची. योग्य चिन्ह कोणते. तर बघा 342 आणि 324 याच्यामध्ये 342 ही संख्या मोठी आहे आणि 324 ही संख्या लहान आहे. तर बघा कोणतं चिन्ह येईल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं चिन्ह आहे ते येईल. कारण त्या चिन्हाचं जे तोंड आहे ते मोठ्या संख्येकडे म्हणजे 342 कडे बरोबर उघडेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 55 आणि 5 गुणिले 11 योग्य चिन्ह कोणते. बघा एकीकडे 55 दिले आणि पुढे 5 गुणिले 11 जर केलं तर 5 गुणिले 11 केल्यावर 55च उत्तर येणार आहे. मग या दोन संख्यांपैकी लहान मोठी संख्या कोणती तर 55 एकीकडे दिली आणि 5 गुणिले 11 बरोबर पण 55च येणार आहे. तर मग या दोन्ही संख्या सारख्याच आहे. मग याच्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो तर पर्याय क्रमांक 1 मधलं बरोबरचं चिन्ह. कारण दोन्ही संख्या सारख्याच आहे म्हणजे याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो 4,44,333 वजा 2,22,000 पुढे चौकोन आणि 9,99,666 वजा 7,77,333 योग्य चिन्ह कोणते. तर बघा आपल्याला काय विचारलं आहे मित्रांनो आधी आपल्याला 2 वजाबाकी दिलेलं आहे 4,44,333 वजा 2,22,000 याची जी वजाबाकी येणार आहे जे उत्तर येणार आहे आणि 9,99,666 वजा 7,77,333 याची जी वजाबाकी येणार आहे. म्हणजे दोन्ही वजाबाकींचे जे उत्तर येणार आहे त्याची आपल्याला तुलना करायची आहे आणि त्यापैकी जी वजाबाकी मोठी असेल जे उत्तर मोठं असेल ती संख्या आपल्याला ओळखायची. आधी आपण काय करूया 4,44,333 वजा 2,22,000 वजाबाकी करून घेऊया बरं. 4,44,333 वजा 2,22,000 तर उत्तर किती आपलं येत आहे 2,22,333. आता आपण पुढे 9,99,666 वजा 7,77,333 ही वजाबाकी करून घ्यावं बरं. 9,99,666 वजा 7,77,333 तर याचं उत्तर काय येतं आहे बघूया. तर याचं उत्तर येतं आहे 2,22,333. काय दिसतं मित्रांनो आपल्याला समोर दोन्ही ज्या वजाबाकी आपल्याला दिलेल्या आहे दोघांचे उत्तर सारखेच आलेले 2,22,333 म्हणजे दोन्ही संख्या सारख्याच आलेल्या आहे. मग याचं उत्तर काय राहणार आहे बघा तर दोन्ही संख्या सारख्याच आहे. सारख्या संख्याची दर्शवण्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो तर बरोबरचं चिन्ह वापरतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 5वा प्रश्न बघूया मित्रांनो 4 गुणिले 3 गुणिले 2 चौकोन 2 गुणिले 4 गुणिले 3 योग्य चिन्ह कोणते. आधी आपण काय करूया हे जे 2 गुणाकार दिले ते सोडून घेऊया आणि जे उत्तर येणार आहे त्याची आपल्याला तुलना करायची लहान मोठी संख्या ओळखायची. बघा 4 गुणिले 3 गुणिले 2 4 त्रिक 12 12 दुने 24 पुढे 2 गुणिले 4 गुणिले 3 बेचौक 8 8 8 2 16 8 त्रिक 24. बघा दोन्हीकडे जर बघितलं तर दोन्ही गुणाकारांचं उत्तर 24 24 येतं आहे म्हणजे सारखंच उत्तर येतं आहे. तर बघा मग सारखे चिन्ह कुठले आहे बरं तर संख्या सारखी दर्शवण्यासाठी तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 4 अधिक 6 गुणिले 5 चौकोन
6 अधिक 4 गुणिले 5 योग्य चिन्ह कोणते? बघा इथेही आपल्याला दोन्ही उदाहरणं आधी सोडून घ्यावं लागेल आणि त्यांचं जे उत्तर येणार आहे त्यांची तुलना करावी लागेल. त्या संख्यांची तुलना करून लहान मोठी संख्या ओळखावी लागणार. 4 अधिक 6 गुणिले 5. बघा अशी उदाहरणं सोडवताना आधी आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागतो. आपण काय करणार? 4 अधिक 6 गुणिले 5 किती येणार आहे? 6 गुणिले 5 बरोबर आले 30. मग 4 अधिक 30 बरोबर किती येणार आहे? 34. दुसरं उदाहरण सोडून बघूया आपण पुढचं. 6 अधिक 4 गुणिले 5. तर आधी आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 6 अधिक 4 गुणिले 5 बरोबर आले 20. 6 अधिक 20 बरोबर किती आले? 26. तर बघा पहिले जे उदाहरण सोडवलं 4 अधिक 6 गुणिले 5 तर त्याचं उत्तर आलं आहे आपलं 34. आणि दुसरं जे उदाहरण सोडवलं 6 अधिक 4 गुणिले 5 त्याचं उत्तर आलं आहे आपलं 26. 34 आणि 26 यांच्यामध्ये मोठी संख्या कोणती बरं? तर अर्थात 34 ही मोठी संख्या आहे. म्हणजे याच्यातलं कुठलं चिन्ह येईल? तर पर्याय क्रमांक 3 जे चिन्ह येईल ते आपलं बरोबर उत्तर आहे. कारण ते चिन्ह जर आपण वापरलं तर त्याचं जे तोंड आहे ते मोठ्या संख्येकडे उघडतं. म्हणजे याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. 16 अधिक 24 भागिले 8 चौकोन 24 अधिक 16 भागिले 8 योग्य चिन्ह कोणते? बघा येथे पण आपल्याला आधीच्या उदाहरणासारखं आधी दोन्ही उदाहरणं सोडून घ्यावं लागणार आहे आणि त्यांचं जे उत्तर येणार आहे त्यांच्यात आपल्याला लहान मोठी संख्येची तुलना करावं लागणार आहे. पहिलं उदाहरण सोडून घेऊया आधी आपण. 16 अधिक 24 भागिले 8. आधी आपल्याला भागाकार सोडावा लागणार आहे. 16 अधिक 24 भागिले 8 किती उत्तर येणार आहे आपलं? 8 8 2 16 8 त्रिक 24 म्हणजे 3 उत्तर येणार आहे. 16 अधिक 3 जर केलं तर येणार आहे 19. पुढचं उदाहरण सोडून घेऊ आपण. 24 अधिक 16 भागिले 8. आपल्याला आधी यात पण भागाकार आधी करावा लागेल नंतर बेरीज करावं लागेल. बघा 24 अधिक 16 भागिले 8. 24 अधिक 16 भागिले जर 8 जर केलं तर 8 एक 8 8 2 16 म्हणजे 2 उत्तर येणार आहे याचं. मग 24 अधिक 2 बरोबर आले 26. तर बघा पहिलं जे उदाहरण सोडवलं तर त्याचं उत्तर आलं आहे आपलं 19 आणि जे दुसरं उदाहरण सोडवलं त्याचं उत्तर आलं आहे 26. मग 19 आणि 26 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर 26 ही याची मोठी संख्या आहे. बरोबर आहे की नाही? तर मग आता कोणता पर्याय बरोबर राहणार आहे? तर बघा पहिल्याचं उत्तर आलं आहे आपलं 19 आणि दुसऱ्याचं उत्तर आलं आहे आपलं 26. म्हणजे 26 ही संख्या मोठी आहे. आता मोठी संख्या दर्शवण्यासाठी आपण 2 नंबरचं चिन्ह वापरू कारण त्याचं जे तोंड आहे ते 26कडे बरोबर उघडणार आहे जर आपण वापरलं तर मग याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 4 8 1 5 आणि 3 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येचा मधला अंक कोणता? आपल्याला बघा आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करावी लागणार आहे आणि ती संख्या तयार केल्यानंतर त्याचा मधला अंक कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आता मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची? तर आपल्याला ज्या संख्या दिल्या आहे त्या आपल्याला मोठ्यापासून तर लहानपर्यंत म्हणजे उतरत्या क्रमाने लिहायचे. सर्वात मोठी संख्या आधी आहे 8, त्यानंतर 5, त्यानंतर 4, 3 आणि 1. अशा पद्धतीने आपण संख्या लेखन केल्यानंतर कोणती संख्या तयार होणार आहे? तर 85,431. मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आता याचा मधला अंक कोणता आहे बघा? तर याचा मधला अंक दिसतो आपल्याला 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 8,623, 8,362, 8,632 आणि 8,326 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आपल्याला ते शोधायचं. बघा या चारही संख्यांचं योग्य निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसतं आहे पर्याय क्रमांक 1 8,326 ही सगळ्यात या चारही संख्यांपैकी लहान संख्या आहे. म्हणजे याचं आपलं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 8,326. पुढचा प्रश्न बघा. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 1 यांची बेरीज खालीलपैकी कोणती? बघा शेजारी उजव्या साईडला मी एक चार्ट काढलेला आहे बघा, समोर तुम्हाला दिसत असेल. तो चार्टचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि तो चार्ट पार्टच करून घ्यायचा आपण मित्रांनो.
परीक्षेसाठी तो खूप कामा येणार आहे. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 99,999 ही सर्वात मोठी संख्या आहे आणि त्यामध्ये 1 मिळवायचं आहे. म्हणजे 99,999 अधिक 1 बरोबर किती उत्तर येणार आहे? बेरीज जर केलं तर उत्तर येणार आहे आपलं 1,00,000. हे आपलं उत्तर येणार आहे. तर कुठला पर्याय बघा बरं? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 1,00,000 दिसतं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? बघा आपल्याला खाली 4 ऑप्शनमध्ये संख्या दिल्या आहे, त्यातली मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? तर बघा समसंख्या ओळखायची कशी? तर बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो व बाकी 0 येते तिला समसंख्या म्हणता येईल. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 येतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. तर बघा पहिली संख्या आहे 99,999, हिच्या एकक स्थानी 9 आलेला आहे, म्हणजे ही संख्या समसंख्या नाही. 99,999 ही विषम संख्या आहे. पुढे बघा 88,888, 98,988 आणि 99,996 यांच्या एकक स्थानी 8, 8 आणि अनुक्रमे 6 आलेलं आहे, म्हणजे या तिन्ही समसंख्या आहे. आता या 3 संख्यांपैकी आपल्याला मोठी समसंख्या शोधायची. तर बघा योग्य जर निरीक्षण केलं तर 99,996 ही सगळ्यात मोठी समसंख्या आपल्याला इथे दिसते. म्हणजे याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, 99,996. या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न मित्रांनो, 4 अंकी मोठ्यात मोठी आणि 3 अंकी लहानात लहान संख्या यातील फरक किती? मग आपल्याला आधी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्या शोधावी लागेल आणि त्यांची वजाबाकी करावी लागेल. मग जे उत्तर येईल तो असेल फरक आणि ते आपलं उत्तर असेल. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती बघा? तर आपल्याला शेजारी चार्ट दिसते बघा. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999 आणि 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100. मग 9,999 वजा 100 आपण वजाबाकी करून घेऊया. 9,999 वजा 100 मग किती उत्तर येणार आहे? 9,899. कुठला ऑप्शन आहे बघा? पर्याय क्रमांक 2, 9,899 हे आपलं याचं बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.